एव्हरीवन. आपण लॉ फाउंडेशन कोर्समध्ये आधी सुरुवातीला आपण 4 विषय पाहिलेले आहेत. कॉन्स्टिट्यूशन 1, कॉन्स्टिट्यूशन 2, कॉन्ट्रॅक्ट 1 आणि कॉन्ट्रॅक्ट 2. आता आपला जो सब्जेक्ट राहिलेला आहे तो लॉ ऑफ क्राईम आहे. लॉ ऑफ क्राईम म्हणजे गुन्हेशास्त्र. इंडियन पिनल कोड 1860 याला लॉ ऑफ क्राईम म्हणतात. शॉर्ट फॉर्ममध्ये IPC म्हणतात. 1860 हे महत्त्वाचं आहे कारण 1860 साली इंडियन पिनल कोड आपल्या इथे सुरू झालेला आहे. सो याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की नेचर ऑफ क्राईम काय आहे आणि क्रिमिनल लायबिलिटी कशी आहे याच्यामध्ये. शिवाय हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट ऑफ इंडियन पिनल कोड 1860चं कसं झालेलं आहे, कशा प्रकारे हा कायदा अस्तित्वात आलेला आहे, कशी गरज भासलेली हा कायदा निर्माण करण्याची. आणि 1860 म्हटल्यावर तुम्हाला कळालंच असेल की त्यावेळेस आपल्याकडे ब्रिटिशांचं राज्य होतं आणि ब्रिटिशांचं राज्य असताना आपल्याकडे जे वेगवेगळे कायदे अस्तित्वात होते ते वेगवेगळे कायदे होते. हिंदू लॉ होता, मुस्लिम लॉ होता. मग ते कमी पडत होते म्हणून हा कायदा अस्तित्वात आला की ब्रिटिशांना आपल्या देशावर व्यवस्थित राज्य करता यावं, त्याच्यासाठी हा कायदा अस्तित्वाला आला. ते आपण आता या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. हा MCQच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न आहे. जेव्हा तुम्ही लॉ सिटीची एक्झाम देणार आहात त्यावेळेस हा प्रश्न, यातले बरेचसे MCQसाठी प्रश्न येतील. ओके, तर नेचर ऑफ क्राईम अँड क्रिमिनल लायबिलिटी पाहणार आहोत आणि हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट ऑफ इंडियन पिनल कोड पाहणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण पाहूया हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट ऑफ इंडियन पिनल कोड 1860. कशा पद्धतीने याची डेव्हलपमेंट होत गेलेली आहे ते आता पाहतो आहोत आपण. द इंडियन पिनल कोड विच इज द ऑफिशियल क्रिमिनल कोड ऑफ इंडिया consists of a list of all the punishment and cases that a person who commits any kind of crime is to be held liable and charged with. हे इंडियन पिनल कोड जे आहे हा एक ऑफिशियल क्रिमिनल कोड आहे. भारताचा ऑफिशियल क्रिमिनल कोड आहे. याच्यामध्ये काय कन्सिस्ट केलेलं आहे पहा. लिस्ट ऑफ ऑल द पनिशमेंट्स, सगळ्या प्रकारच्या पनिशमेंट दिलेल्या आहेत आणि केसेससुद्धा. दॅट अ पर्सन हू कमिट्स एनी काइंड ऑफ क्राईम, एखादा माणूस जेव्हा क्राईम करतो, इज टू बी हेल्ड लायबल, त्याला लायबल धरलं जाईल किंवा त्याला जबाबदार धरलं जाईल आणि त्याच्यावर चार्जेस लावले जातील किंवा त्याला चार्ज केलं जाईल. सो इट कव्हर्स एनी इंडियन सिटीजन ऑर अ पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन एक्सेप्ट मिलिटरी अँड आर्म फोर्सेस क्राईम्स. याच्यामध्ये काय कोण असते, कोणाकोणावर हा कायदा लागू होतो पहा. इंडियन सिटीजन जे भारताचे नागरिक आहेत, ऑर अ पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन, भारताचे नागरिक सिटीजनला अंडरलाईन करा आणि इंडियन ओरिजिन याला अंडरलाईन करा. शिवाय मिलिटरी आणि आर्म फोर्सेससुद्धा याच्यामध्ये येत नाहीत. येतात कोण कोण. इंडियन सिटीजन्स अँड पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजिन. ओके, आता याचा ऑब्जेक्ट पाहूया. द ऑब्जेक्ट ऑफ इंडियन पिनल कोड इज टू प्रोव्हाइड अ जनरल पिनल कोड फॉर इंडिया. कशासाठी इंडियन पिनल कोडची निर्मिती झाली की सर्वसामान्य एक पिनल कोड प्रोव्हाइड करायला पाहिजे इंडियासाठी, म्हणून या कायद्याची निर्मिती झालेली आहे. हा त्याचा मूळ ऑब्जेक्ट आहे, उद्देश आहे. द फंडामेंटल premise of the substantive law code is influenced by British law. आपण सबस्टॅन्टिव्ह लॉ आणि प्रोसिजरल लॉ याचा डिफरन्स पाहिलेला आहे आधीच. सो इथं जो कायदा आहे इन्फ्लुएन्स बाय द ब्रिटिश लॉ. पण 1860चा काळ आहे, ब्रिटिशांचं राज्य आहे. ऑफकोर्स ब्रिटिश लॉनी हे इन्फ्लुएन्स झालेलाच असणार आहे. The Indian Penal Code 1860 is divided into 23 chapters which comprise of 511 sections and exceptions used in it and covers a range of offenses in it. Okay, आता याची हिस्ट्री आणि डेव्हलपमेंट पाहूया. कशा पद्धतीने याची हिस्ट्री आहे ते पाहूया. There was no criminal law in uncivilized society. The history of criminal law in India can be studied under. पहा, आपली सोसायटी ही अनसिव्हिलाइज सोसायटी होती आणि तिथे कुठल्याही प्रकारचा क्रिमिनल लॉ अस्तित्वात नव्हता. एक प्रकारचा देर वॉज नो क्रिमिनल लॉ. म्हणजे समजा शिक्षा द्यायची असेल, एखाद्या व्यक्तीने मर्डर केलेला आहे तर तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे असा विचार करून त्या धर्मामध्ये ज्या प्रोव्हिजन्स सांगितलेल्या आहेत, त्या धर्मामध्ये जे काही शिक्षा सांगितलेल्या आहेत त्यानुसार आपल्याकडे शिक्षा दिली जात होती. सर्वसामान्य भारतीय लोकांना एकाच प्रकारची शिक्षा इथं दिली जात नव्हती. सो एन्शंट हिंदू क्रिमिनल लॉ होता आपल्याकडे. अँड एन्शंट
कम्युनिटीज वॉजंट द लॉ ऑफ क्राईम बट द लॉ ऑफ रॉंग्स. आपल्याकडे लॉ ऑफ क्राईम अस्तित्वात नव्हता, पण लॉ ऑफ रॉंग्स होता, म्हणजे चुकीचं वागतील त्याला शिक्षा मिळणार होती. ओके, लॉ ऑफ क्राईमचं अस्तित्व नव्हतं. बिकॉज देअर वॉज नो सच क्लासिफिकेशन ऑफ रॉंग्स ॲज टॉट. जे रॉंग्स आहेत म्हणजे जे सिव्हिल रॉंग्स आहेत त्याला टॉट म्हणून असं क्लासिफिकेशन काहीच नव्हतं. अँड क्राईम आणि सिव्हिल आणि क्राईम अशी कुठलीही पद्धत नव्हती. तर आपल्याकडे काय होतं, रॉंग्स म्हणजे चूक केलेली आहे तर त्याला शिक्षा ही होणारच आहे. सो इन एन्शंट टाइम्स द कोड ऑफ मनु वॉज द कम्प्लीट मॅन्युअल. मनुनी जे मनुस्मृती लिहिलेलं आहे, कोड ऑफ मनु आहे, ते काय होतं तर कम्प्लीट मॅन्युअल होतं, विच डेल्ट विथ लॉ, रिलिजन, कस्टम्स अँड युसेजेस. याच्यामध्ये सांगितलं होतं काय काय, कायदा कसा असावा, धर्माचा विषय माहिती होती, प्रथा आणि परंपराविषयी माहिती होती या कोडमध्ये किंवा मनूज कोडमध्ये. ओके, सो हिअर देन प्रिव्हेलंट असॉल्ट, बॅटरी, डिफॉमेशन, थेफ्ट, रॉबरी, गॅम्बलिंग अँड चीटिंग, trespass, which were the main offenses in the ancient times, and the punishment was based on the decision of the king. पहा कुठले कुठले होते, काय कुठले कुठले गुन्हे अस्तित्वात होते. असॉल्ट, बॅटरी, डिफॉमेशन, थेफ्ट, रॉबरी, गॅम्बलिंग आणि चीटिंग हे अस्तित्वात होते गुन्हे, आणि शिवाय ट्रेसपास. ओके, हे गुन्हे अस्तित्वात होते आणि या गुन्ह्यांना पनिशमेंट कशी दिली जायची, ऑन द डिसिजन ऑफ द किंग. राजा जे डिसिजन घेईल ती पनिशमेंट तिथे दिली जायची. त्याच्यानंतर हिंदू लॉ नंतर होता, तिथं मोहमेडन लॉ अस्तित्वात होता. आफ्टर द मोहमेडन क्रिमिनल लॉमध्ये पहा, आफ्टर द कॉन्क्वेस्ट ऑफ द कंट्री बाय मुस्लिम्स दिस लॉ वॉज इंट्रोड्यूस्ड इन आर कंट्री. जेव्हा मोगलांनी इथं आक्रमण केली आणि मोगल इथं स्थायिक झाले, अस्तित्वात आले, जिंकलं मोगलांनी इथला बराच भाग आणि त्यानंतर त्यांचं अस्तित्व इथं सुरू झालं, त्यानंतर त्यांचा कायदा इथं अस्तित्वात आला. द मुस्लिम इम्पोज्ड क्रिमिनल लॉ शरिया. त्यांनी कुठला कायदा आणला, शरिया ॲक्ट, विच दे लेव्हिड ऑन द हिंदूज हुम दे हॅव कॉन्कर्ड. हा कायदा त्यांच्यासाठी तर अस्तित्वात होताच, पण हा कायदा कुणावर हे केला गेला, तिथे ते त्यांची जी प्रजा होती त्याच्यावर सुद्धा तो कायदा लागू झाला, कारण जो राजा असेल त्याचाच सगळा कायदा प्रजेवर लागू होतो. सो इट वॉज बेस्ड ऑन कुरान. पहा, हिंदू लॉ बेस्ड ऑन द मनूज कोड, दॅट इज मनुस्मृती. इथं मुस्लिम लॉ डिपेंड्स ऑन द कुरान. दे हॅव कुरान हेन्स बिलीव्ड टू बी डिव्हाइन ओरिजिन, आणि त्यामुळे डिव्हाइन ओरिजिन मानलं गेलं. कुरानचे जे हे होतं ते डिव्हाइन आहे आणि डिव्हाइन ओरिजिननुसार त्यांना पनिशमेंट दिली जायची. बट दिस लॉज आर नॉट सफिशियंट अँड ॲडिक्वेट टू हँडल ऑल सिच्युएशन्स. पण हे जे कायदे होते त्यांचे हे त्या प्रत्येक सिच्युएशनला लागू पडतीलच असं नव्हतं. सो सर्टन रूल्स ऑफ कंडक्ट कॉल्ड सुन्ना वेअर इंट्रोड्यूस्ड. Crimes were divided into two classes, that is crimes against God and crimes against man. मुस्लिम लॉमध्ये दोन प्रकारचे गुन्हे आहेत. एक आहे क्राइम्स अगेन्स्ट गॉड, जे देवाच्या विरुद्ध गुन्हा केलेला, आणि क्राइम्स अगेन्स्ट मॅन म्हणजे माणसाच्या विरुद्ध केले गेलेले गुन्हे.